झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। अजितदादांना पुढे करून भाजपा मुसलमान बांधवांना करतोय खरेदी। धुळ्यात एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा आरोप। एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील हे नुकतेच धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला। या सभेत इम्तियाज जलील यांनी भाजपावर निशाणा साधला। 15 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या चिकन मटन बंदी परिपत्रकावर सुद्धा त्यांनी तीव्र शब्दात टीका केली। 15 अगस्त को बोले मटन की दुकानें बंद, मुर्गी बंद, ऐसा सर्कुलर डाल दिए। अब जो गुलाम थे बोले बंद तो बंद। मैं बोला मैं बिरयानी बनाऊंगा मेरे घर पे। देश आजाद हुआ इतने साल हो गए और हमको ये बोल रहे ये खाना ये नहीं खाना, हम वो भी खाते। कुछ महीनों के अंदर ये आपको मैं बड़ी जिम्मेदारी के साथ बता रहा हूं, भाजपा को अच्छी तरह से मालूम है कि मुसलमान मर जाएगा, कट जाएगा, अपना गला कटवा देगा, लेकिन भाजपा के साथ कभी खड़ा नहीं रहेगा। क्योंकि मेरी मस्जिद की शहादत करने वालों के साथ कोई मुसलमान खड़ा नहीं हो सकता। तसेच भाजपाला सत्ता मिळवण्याकरता मुसलमानांची गरज होती म्हणून त्यांनी अजित पवार यांना आपल्या सोबत घेतले, परंतु हे त्यांचं षडयंत्र आहे। अजित पवार यांच्या माध्यमातून मुसलमान बांधवांना खरेदी करायचं। जे मुस्लिम बांधव अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत त्यांनी थेट भाजपामध्येच प्रवेश करावा असा टोलाही त्यांनी माजी आमदार फारुख शहा यांचे नाव न घेता लगावला। दरम्यान जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे अल्पसंख्याक समाजातील युवक सुलेमान याची मॉब लिंचिंग मध्ये हत्या झाल्याचा मुद्दाही त्यांनी सभेत उपस्थित केला। आरोपींना लवकर अटक झाली नाही तर ज्या मोर्चामध्ये मी मुंबईला गेलो होतो त्यापेक्षाही मोठा मोर्चा जामनेर मध्ये घेऊन जाईन असा इशाराही इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिलाय। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।